आज एका वृत्तवाहिनीवर चर्चा करत असताना ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सर असं म्हणाले की सगळ्या पक्षाचे प्रवक्ते हे खेळवत आहेत का. मला त्यांचं वाक्य थोडंसं जरा वाईट वाटलं. खरं तर माने सर ज्येष्ठ आहेत, त्यांचा अभ्यास मोठा आहे. कदाचित त्यांच्या सांगण्याची किंवा त्यांना जे बोलायचं असेल ते कदाचित त्यांना अजून वेगळ्या पद्धतीने मांडायचं असेल. कदाचित ते व्यक्तिशः माझ्याबद्दल किंवा माझ्या पक्षाबद्दल नसेल, ते अजून कोणाबद्दल असेल, जे काही असेल ते असेल. पण या सगळ्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होतीये, ती अशी की कोण कुणाला खेळवतं बरं. म्हणजे बघा, जी भाजपा एक स्क्रिप्ट देते, बाहेर जाणाऱ्या लोकांना एक स्क्रिप्ट देते भाजपा. ती स्क्रिप्ट अशी असते की आम्ही का बाहेर पडतोय, आम्ही ठाकरेंना का सोडतोय. तर ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले म्हणून हिंदुत्व धोक्यात आलं आणि म्हणून आम्ही त्यांना सोडतोय. आता काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या की राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार का. खरं तर महाविकास आघाडी म्हणून सगळे मिळून विचार करतील, ठरवतील. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते समजा कधी मुख्यमंत्र्यांना भेटायलाही गेले असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटायला कुणीही जाऊ शकतो. मुख्यमंत्री भाजपचा असला तरी आणि काँग्रेसचा असला तरी, शिवसेनेचा असला तरी किंवा अजून कुठल्या पक्षाचा असला तरी, राज्याचा मुख्यमंत्री आहे, पक्षाचा नेता असण्यापेक्षा सुद्धा तो राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून भेटायला जाऊ शकतात. पण या सगळ्या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली आणि भाजपचे प्रवक्ते आजच्याच चर्चेमध्ये असं सांगायला लागले की होय होय आम्ही त्यांचं स्वागत करतोय, डिलिमिटेशन बिल होणार आहे. दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक की महिला आरक्षण विधेयकाचा विषय नव्हता, महिला आरक्षण विधेयक आधीच झालेला आहे. विषय डिलिमिटेशन बिलाचा होता आणि डिलिमिटेशन बिलाच्या संदर्भानेच आता या सगळ्या जे काही मनोमिलनं वगैरे जे चालू आहे ते त्या संबंधाने चालू आहे. म्हणजे भाजपचा अंतस्थ हेतू हा डिलिमिटेशन होता. एक. दुसरं, राष्ट्रवादीसोबत ठाकरे गेले तर हिंदुत्व धोक्यात येतो म्हणणारी भाजपा आज जर त्यांचे प्रवक्ते स्वागत करत असतील तर याचा अर्थ त्यांनी जे नॅरेटिव्ह मागे जे सेट करायचा प्रयत्न केला होता ते खोटारडं होतं. हा, ते खोटंच असू शकतं, कारण राम मंदिराच्या चोरीवर जे लोक बोलत नाहीत त्यांना खरंच रामाचं तत्वज्ञान किंवा हिंदुत्व हे किती कळलं असेल हाही पुन्हा प्रश्नच आहे. आता तिसरं, कोण कुणाला खेळवतंय. म्हणजे प्रवक्ते खेळवतात की माध्यमं खेळवतात. खरंच माध्यमांमधून पायाभूत सुविधांवर चर्चा होते का. पायाभूत सुविधांवर चर्चा किती माध्यमं करतात. कॅगने सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे तब्बल 3,500 कोटी रुपये अतिरिक्त खर्च झाले. हे 3,500 कुठले खर्च केले. सारथीचे, बार्टीचे, महाज्योतीचे, सामाजिक न्यायाचे की अजून कुठल्या खात्याचे, यावर खरं तर चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण एका योजनेला पैसे देण्यासाठी तुम्ही इतर अनेक योजनांचा पैसा जो वळता केलाय त्यामुळे इतर घटकांवर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला वाचा माध्यमांनी फोडली पाहिजे. माध्यमं त्यावर चर्चा करतायत का. मी कालही म्हटलं की नाशिक, पुणे, मुंबईला पावसाने झोडपलं, मात्र विदर्भ आणि मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सोयाबीनचं बियाणं बोगस निघालं, यावर किती चर्चा होतीये. 8-8, 10-10 वर्षाच्या लेकरांना लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. अगदी कालची घटना आहे. काल रायगड पेनमध्ये आदिवासी समूहातलं 8 वर्षाचं बाळ आपल्या आई वडिलांच्या मध्ये झोपलं होतं. ते बाळ पहाटेच्या वेळेला लघुशंकेला म्हणून झोपेत बाहेर गेलं आणि सापडलंच नाही. सकाळी 7-8 वाजता त्या आदिवासी कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि दुपारी 1:30 वाजता त्या बाळाचा नग्न अवस्थेतला मृतदेह लैंगिक अत्याचार करून एका जंगलात फेकलेला सापडला. किती बातमी आली माध्यमांमध्ये. किती लोकांना माहिती आहे की काल पेन रायगडमध्ये ही घटना घडली. किती लोकांना पायाभूत सुविधांवरती चर्चा करताना दिसली. माने सरांबद्दल मला खूप आदर आहे, परंतु श्रीमंत माने सर जेव्हा म्हणाले की प्रवक्ते खेळत आहेत तेव्हा मला प्रामाणिकपणे असं वाटलं की माध्यमं खेळतायत का. कारण माध्यमं या पायाभूत सुविधा मिळत नाहीयेत यावर चर्चा करण्याऐवजी आमिर खानचं तिसरं लग्न हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का यावर जर चर्चा घडवून आणत असतील आणि जाणीवपूर्वक भाजपा मराठा विरुद्ध ओबीसी, अनुसूचित जातीतले आरक्षण
वर्गीकरणाच्या बाजूचे आणि आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधातले किंवा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने जर जात आणि धर्मांमध्ये भांडणं लावून देत असेल आणि त्यावरच्या चर्चा माध्यमातून अधिक झडत असतील तर कोण कोणाशी खेळतंय? सोनम वांगचुकच्या बद्दल ब्र शब्द न बोलणारे लोक खरंच हे कोण कोणासोबत खेळतंय? बघा, तुम्ही ठरवा. मला निश्चित वाईट वाटलं. अर्थात मी पुन्हा एकदा सांगते, माने सर ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. कदाचित त्यांच्या बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो, मात्र या निमित्ताने ही सुद्धा चर्चा आणि या चर्चेला तोंड फुटलं पाहिजे म्हणून हा प्रपंच. थँक्यू.